हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर कशा आहात सगळे? चला तर सकाळ झाली आणि आम्ही पोचतच होतो नागपूरला. मी नागपूरला उतरणार होती, त्याच्यानंतर आईबाबा येणार होते मला घ्यायसाठी. तर मी वेट करत होती की मी कधी कधी घरी जाणार, कारण खूप दिवसानंतर बाहेर आलं तर असं वाटते ना की नाही आता आपण घरी गेलेलं बरं. की यांची खूप जास्त मला आठवण येत होती आणि त्याला पण मावशीची खूप जास्त आठवण येत होती. तर माझं बच्ची आहेच तसं ना. तर मग त्यानंतर पोचले मी नागपूरला, ऑटो केला. आणि या रेल्वे स्टेशनवरचे ऑटो माहिती नाही किती महाग राहतात. तेच बाहेर गेलं तर 20 रुपयात पोचून देते आणि तिथले म्हणतात की 250, 150, 300 रुपये. मग इथंच तर जायचं आहे. त्याच्यानंतर मग मी आली बाहेर खाण्यासाठी. त्यानंतर आईबाबा पोचले होते, बाबासोबत काम करायसाठी गेली आणि बिलकुल झोप नाही झाली होती ट्रेनमध्ये. खूप जास्त थकून गेली होती आणि आल्यापासून मी एवढी फिरतच होती ना, बिलकुल आराम नाही झाला. त्यानंतर मग आम्ही गेलो आंबे घ्यायसाठी, कारण लोणचं बनवायचं आहे आता, कारण लोणच्याचं सीझन आता चालला जाणार. म्हणून फटाफट आंबे आपण कट करून घेतले आणि माझ्यासाठी घेतले होते केळे, कारण मला खूप जास्ती भूक लागलेली होती. हे होतं आपलं सक्करदराचं मार्केट. आणि त्यानंतर रात्रीची वेळ झाली होती, सगळ्यांना भूक लागली होती, म्हणून आम्ही आलो होतो विठ्ठल कामत बुट्टीबोरीला. तिकडे जेवण केलं, खूप टेस्टी भाजी होती. तसं मला तिकडलं जेवण आवडत नाही, पण कालचं खूप टेस्टी होतं. चला तर निघूया घरी जाण्यासाठी. बाय बाय.